नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महिलांचे आवडते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत. हे गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत महाराष्ट्रामध्ये अगदी घरोघरी केले जाते. हा संपूर्ण महिनाच पवित्र मानला जातो. गुरुवार व्रताबरोबरच या महिन्यात दत्त महाराजांची जयंती देखील असते. कार्तिक अमावस्येनंतर मार्गशीर्ष महिन्याचा प्रारंभ होतो. या गुरुवारच्या व्रताचे बऱ्याच जणांना चांगले अनुभव येतात. मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास, त्याचबरोबर महालक्ष्मीची कथा वाचणे, ऐकणे, त्यामुळे घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही. या व्रतामुळे सुख, समृद्धी, ऐश्वर्य लाभते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कसे करावे, पूजा मांडणी कशी करावी ते पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत हे कोणीही करू शकतो. स्त्री, पुरुष, मुले, मुली हे व्रत करू शकतात. व्रताचा महत्त्वाचा भाग म्हणजे या व्रताची पूजा मांडणी. आपण आपल्या देवघराजवळ ही पूजा मांडणी करू शकतो किंवा आपल्या घरामध्ये जेथे पुरेशी जागा आहे त्या ठिकाणी आपण ही पूजा मांडणी करावी. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे पूजा मांडणी करणार आहोत त्या पूजेचे तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणी करणार आहोत ती जागा गोमूत्र पाण्यामध्ये मिक्स करून ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. पूर्वीच्या काळी ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची असेल ती जागा शेणाने सारवली जायची, पण आता सर्वांच्या घरी फरशी आहे. आपण ती जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट ठेवावा आणि त्यावर पूजा मांडणी करावी. मी चौरंग ठेवून त्यावर कापड अंतरले आहे आणि दिवा प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितके गुरुवार आहेत तितक्या गुरुवारी आपल्याला ही पूजा मांडणी करायची असते आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केली जाते. ही पूजा मांडणी बरेच जण सायंकाळच्या वेळी करतात, तर आपण सकाळी ही पूजा मांडणी करू शकतो. आपण देवपूजा झाल्यानंतर ही पूजा मांडणी करावी. या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नानादी कार्य आटोपल्यानंतर आपण आपले अंगण स्वच्छ करावे. अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढावी. उंबरठ्याचे पूजन करावे. उंबरठ्याला हळदीचे लेपन करावे. त्याचबरोबर उंबरठ्याजवळ लक्ष्मीचे पावले काढावीत. कारण या दिवशी आपण महालक्ष्मीचे व्रत करणार आहोत, तर आपण उंबरठ्याजवळ महालक्ष्मी पावले जरूर काढावीत. आपण देवपूजेसोबत या पूजेची मांडणी करू शकतो. सकाळीच पूजा करून ठेवली तरी देखील चालेल, पण वाचन सायंकाळच्या वेळी करायचे आहे. तर आपण सकाळी पूजा मांडणी केल्यानंतर आपण धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. त्याचबरोबर आपण महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही महालक्ष्मी अष्टकी म्हणू शकता. आपण जर कुठे बाहेर जाणार असाल तर सकाळी कथा वाचली तर चालेल, पण आपण शक्यतो कथाही सायंकाळच्या वेळीच वाचायची आहे. कारण सायंकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. तर या वेळेला आपल्या धूप, दीप, अगरबत्ती लावून कथा वाचायची आहे. या गुरुवारच्या व्रतामध्ये आपल्याजवळ देवी लक्ष्मीचा फोटो असणे आवश्यक आहे. फोटो नसेल तर मूर्ती असली तरी देखील चालेल. फोटोची किंवा मूर्तीची पूजा करणे आवश्यक आहे. माझ्याकडे येथे मी महालक्ष्मीचा फोटो आहे तो पूजणार आहे. तर आपण चौरंगावरती जे कापड ठेवले आहे त्यावर तांदळाची रास ठेवावी आणि त्यावर फोटो ठेवायचा आहे. फोटोचे पूजन करून घ्यावे. फोटोला हळद, कुंकू आणि हार अर्पण करावा. त्यानंतर आपण येथे कलशाची स्थापना करायची असते. तर मी या ठिकाणी तांदळाची रास करून त्यावर कलशाची स्थापना करणार आहे. या गुरुवारच्या व्रतामध्ये कलशाची स्थापना अतिशय महत्त्वाची आहे. तर आपण या पूजेमध्ये कलशाची स्थापना अवश्य करावी. अशा प्रकारे आपण तांब्या घ्यायचा आहे आणि त्या तांब्याला हळदी कुंकवाची 8 बोटे ओढायची आहेत किंवा तुम्ही स्वस्तिकही काढू शकता. या कलशामध्ये आपल्याला पाणी भरायचे आहे. कलशामध्ये पाणी भरल्यानंतर त्यामध्ये हळद, कुंकू, 1 रुपया व सुपारी टाकावी. त्यावर विड्याची पाने ठेवून 1 नारळ ठेवावा. आपल्या सण उत्सवामध्ये निसर्गालाही खूप महत्त्व आहे. तर या गुरुवारच्या व्रतामध्ये फळझाडांचे डहाळे यांचे पूजनही केले जाते. तर या कलशामध्ये या 5 प्रकारच्या फळझाडांचे डहाळे आपण पूजायचे असतात. आपल्याला शक्य असल्यास आपण डहाळे आणावेत किंवा 5 प्रकारच्या झाडांची पाने आणली तरी चालतील, त्यांचेही पूजन करू शकता. तेही आणणे शक्य नसेल तर आपण विड्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवून आपण कलशाची मांडणी करावी. या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतामध्ये उपवास हा आपल्याला दिवसभर करायचा आहे आणि सायंकाळी सोडला जातो. तर हा उपवास आपण दिवसभर करायचा आहे. त्याचबरोबर आपण या उपवासासाठी फलाहार घ्यायचा आहे आणि फक्त उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत. शक्यतो या गुरुवारच्या उपवासामध्ये तिखट पदार्थ वर्ज्य केले जातात. तर आपण गोड पदार्थ खाऊनच हा गुरुवारचा उपवास करायचा आहे. यावर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला 4 गुरुवार आले आहे. तर आपण या 4 गुरुवारी हे व्रत करायचे आहे आणि पूजा मांडणी करायची आहे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे. प्रत्येक गुरुवारी आपल्याला कथा वाचून झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक नैवेद्य गायीसाठी ठेवायचं आहे. आपल्या घराजवळ गाय असेल किंवा आसपास कोणाच्या घरी गाय असेल तर आपण एक नैवेद्य गायीलाही द्यायचं आहे आणि गायीचे पूजन करायचे आहे. आपल्याकडे जर असा मुखवटा असेल तर तुम्ही असा मुखवटाही कलशाला लावू शकता. नसेल तर काही लावण्याची आवश्यकता नाही. आपण असाच कलश पूजला तरी देखील चालेल.
तर या पूजेमध्ये आपल्याला फळे ठेवायची असतात। तर विड्याच्या पानावर आपण एक विडा ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला फळेही ठेवायची आहेत। तुम्ही कोणतीही 5 फळे या पूजेसाठी घेऊ शकता किंवा फक्त कोणतेही एक फळ जरी असले तरी देखील चालेल। तुम्ही फक्त केळीही पूजली तरी देखील चालेल। अशा पद्धतीने आपण पूजा मांडणी करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला चौरंगासमोर रांगोळी काढायची आहे, समय लावावी, त्याचबरोबर आरती ताट बनवावे। त्यानंतर आपण महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी। ही कथा वाचत असताना घरातील सर्वांनी ऐकावी। ही कथा वाचणारे ऐकणारे त्याचं व्रत करणाऱ्यांना सर्वांना सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते। त्यामुळे ही कथा जर उपवास करणे शक्य नसेल तर सर्वांनीच ही कथा जरूर ऐकावी। हे व्रत करताना आपण कोणाबद्दलही वाईट बोलू नये, गर्वाने वागू नये, त्याचबरोबर कोणालाही तुच्छ लेखू नये। अनेक महिला हे मार्गशीर्ष महिन्यातील देवी लक्ष्मीचे व्रत करतात। आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारामध्ये सुख समाधान मिळावे, हा या व्रताचा हेतू आहे। हे व्रत केल्याने उत्तम फलप्राप्तीचा लाभ होतो। देवी लक्ष्मीच्या व्रताचे नियम, पूजाविधी, कहाणी, आरती हे खूप महत्त्वाचे आहे। श्रद्धा ठेवून हे व्रत केल्यास देवी लक्ष्मीच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। दुसऱ्या दिवशी या व्रताची उत्तरपूजा करायची असते, म्हणजे आपल्या शुक्रवारी सकाळी उत्तरपूजा करायची आहे। पूजेमध्ये वापरलेले ज्या वस्तू आहेत त्यामध्ये नारळ, सुपारी, पैसे, तांदूळ, विडा या सर्व वस्तू आपण प्रत्येक गुरुवारी त्याच वापरायच्या आहेत। त्या फळांच्या ज्या डहाळे आहेत आणि विड्याची पाने, फुले ही आपल्याला एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचे आहेत किंवा पाण्यामध्ये विसर्जित करणे शक्य असेल तर ते विसर्जित करावेत। कशातील जे पाणी आहे ते तुळशीला अर्पण करावे। ज्या ठिकाणी पूजा मांडणी केली आहे त्या ठिकाणी हळदी कुंकू लावावे। पूजेमध्ये जी फळे घेतली आहेत ती फळे आपण प्रसाद म्हणून घरीच खावीत। अशा प्रकारे आपण मार्गशीर्ष गुरुवारची व्रत करायची आहे। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।